जय हिंद. नमस्ते विद्यार्थी प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सेट परीक्षा जी 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे तर या परीक्षेचं हॉल तिकीट डाउनलोड कसं करावं याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच परीक्षेबाबत आपण अत्यंत महत्त्वाच्या सूचना या व्हिडिओमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना देणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला जाण्यापूर्वी हा व्हिडिओ निश्चित बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आता आपण परीक्षेचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करावं ते अगोदर बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक ऑलरेडी आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला डायरेक्ट तुम्ही पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजला गेल्यानंतर तिथे तुम्हाला setexam.unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला गेल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल आणि यामध्ये तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी महत्त्वाच्या 3 लिंक आहे. ओके, सो यामध्ये तुम्ही ॲडमिट कार्ड 3 प्रकारातून डाउनलोड करू शकता. नंबर 1 आहे की तुमचा ज्यावेळेस तुम्ही एक्झाम फॉर्म भरला तर सेट एक्झाम फॉर्म भरला त्यावेळेचा युजरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्ही काय करू शकता, ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. त्यासाठी इथे 1 नंबरचं जी लिंक दिलेली आहे त्या लिंकचा तुम्ही वापर करू शकता. दुसरं आहे ते म्हणजे ॲडमिट कार्ड हे तुमच्या ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ याद्वारे सुद्धा तुम्ही काय करू शकता, मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला 2 नंबरची लिंक वापरणं आवश्यक आहे. आणि तिसरा जो काही आहे तर ॲडमिट कार्ड डाउनलोडेड बाय स्टुडंट नेम. ओके, सो स्टुडंट नेम पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता, ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. बट विद्यार्थी मित्रांनो, 3 नंबरच्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही डाउनलोड करता त्यावेळेस काही विद्यार्थ्यांचं नेम मॅच होत नाही म्हणून सुद्धा हॉल तिकीट डाउनलोड करता येत नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या या अगोदरचा जो काही परीक्षा फॉर्म भरला आत्ता 7 एप्रिल 2024च्या परीक्षेचा, तर या परीक्षेसाठीचा फॉर्म डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे ॲप्लिकेशन नंबर दिसेल. तो ॲप्लिकेशन नंबर आणि जी डेट ऑफ बर्थ तुम्ही एक्झाम फॉर्ममध्ये मेन्शन केलेली आहे त्याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. सो त्यासाठी ही 2 नंबरची लिंक तुम्हाला काय करायची आहे, वापरायची आहे. त्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आणि तुमचा डेट ऑफ बर्थ एवढी माहिती तुम्हाला विचारली जाईल. तेवढी माहिती पेस्ट करा आणि सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येईल. आता आपण डाउनलोड केल्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे या ठिकाणी हॉल तिकीट काय केलेलं आहे, डाउनलोड केलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला डे आणि डेट परीक्षेची दिलेली आहे, ती म्हणजे 7 एप्रिल 2024 रोजी ही आपली परीक्षा होणार आहे. तर परीक्षा देण्यासाठी तुम्हाला काय केलेलं आहे, परीक्षेचा टाईम स्लॉट दिलेला आहे की पेपर नंबर 1 हा सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये होणार आहे. तर पेपर नंबर 2 हा 11:30 ते 1:30 PM या वेळेमध्ये होणार आहे. इथे विदाऊट ब्रेक सांगितलेला आहे. म्हणजे तुम्ही जर का वर्गामध्ये 9 वाजता गेल्यानंतर डायरेक्ट 1:30 नंतरच तुम्हाला बाहेर येणं अपेक्षित आहे. इथे तुम्हाला डाउनलोड केल्यावर स्टुडंट नेम दिसेल, तुमचा सीट नंबर दिसेल, सब्जेक्ट कोड दिसेल, सेंटर कोड दिसेल, तुमची कॅटेगरी, तुम्ही PWD म्हणजे फिजिकली हँडिकॅप आहे का ते दिसेल आणि तुमच्या ज्या ठिकाणी परीक्षा होणार आहे त्या सेंटरचं नाव या ठिकाणी दिलेलं जाईल. आणि उजव्या कोपऱ्यामध्ये टॉपला तुम्हाला तिथे तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट दिसेल. ज्या विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो क्लिअर आला नसेल त्यांनी त्याच कलरचा पासपोर्ट साईज फोटो तिथे पेस्ट करायचा आहे आणि सिग्नेचर या ठिकाणी ॲज इट इज तशीच्या तशी ठेवायची आहे. तर परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना फॉलो करायच्या आहे. नंबर 1 की तुम्ही ज्यावेळेस या हॉल तिकीटची प्रिंटआउट काढताल तर या हॉल तिकीटच्या प्रिंटआउटबरोबर तुम्हाला बाकी काय न्यायचं आहे आणि काय न्यायचं नाही याची पण एक काळजीपूर्वक माहिती घ्या. नंबर 1 की तुम्हाला पेपरला जाताना तुम्हाला तुमच्या ॲडमिट कार्डबरोबर तुमचं एखादं ओरिजिनल ID प्रूफ तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. ID प्रूफमध्ये काय काय येतं, तर नंबर 1 की तुमचं आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो आणि पॅन कार्ड यापैकीच तुमचं एक व्हॅलिड ID प्रूफ हा समजला जाईल. याच्या व्यतिरिक्त कोणताही ID प्रूफ कन्सिडर केला जात नाही. काही विद्यार्थी रेशन कार्ड आणतात. सो रेशन कार्ड इट इज नॉट अ व्हॅलिड डॉक्युमेंट्स. ओके, सो त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणतं तरी यापैकी एक डॉक्युमेंट पाहिजे. म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट तुमचा राहील, इलेक्शन कार्ड राहील, ज्याला आपण वोटर ID म्हणूया, ड्रायव्हिंग लायसन, हे तुमचे महत्त्वाचे ID प्रूफ असतील. हे ओरिजिनल तुम्हाला कॅरी करायचे आहे यापैकी एक. ओके,
तुम्हाला त्याची झेरॉक्स अलाऊ केली जाणार नाही. बट तुम्ही जर का एखादा व्हॅलिड ID प्रूफ जर का सोबत बाळगला नाही तर तुम्हाला परीक्षेला अलो करून दिले जाणार नाही. ही या 1 नंबरची सूचना सांगितली आहे. दुसरा आहे की जर का तुमचा फोटोग्राफ्स इथे दाखवलेला नसेल किंवा डिस्प्ले झाला नसेल तर तुम्ही रिसेंटली फोटोग्राफ्स या ठिकाणी पेस्ट करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही काय करा, तुमच्या महाविद्यालयाची किंवा जिथे शिकत असाल, जिथे जॉब करत असाल तर तिथल्या प्रिन्सिपल आणि कॉम्पिटंट अथॉरिटीची सिग्नेचर घेणं आवश्यक आहे. सो कॅन्डिडेटनी काय करायचं आहे, तिथे तुम्हाला पेपर नंबर 1 सुरू होण्यापूर्वी जसं की पेपर नंबर 1 हा तुमचा 10 ते 11 या वेळेमध्ये होईल, त्यावेळेस 9 ते 10 या वेळेमध्ये तुम्हाला OMR सीट दिली जाते आणि ती तुम्हाला काळजीपूर्वक भरावी लागते. तसेच त्यांच्याकडे ज्या ठिकाणी तुमचा पेपर होणार आहे त्यांच्याकडे अटेंडन्स शीट असते, तर अटेंडन्स शीटवर प्रॉपर ठिकाणी तिथे तुमची सिग्नेचर करा. मदर्स नेम विचारलं तर मदर्स नेम पण तुम्हाला तिथे टाकावं लागतं आणि दुसऱ्या शिफ्टची जी काही अटेंडन्स आहे ती तुम्हाला 11 ते 11:30 दरम्यान तुम्हाला भेटणारी आहे. ओके, सो त्या पद्धतीने अटेंडन्स शीटवर काळजीपूर्वक तुम्ही काय करा, सिग्नेचर करा. अदरवाईज तुम्हाला जर का सिग्नेचर अटेंडन्स शीटवर तुम्ही केली नाही तर तुमचा ॲब्सेंट रिमार्क हा लागू शकतो. तिसरा आहे की तुम्हाला परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान 1 तास अगोदर काय करायचं आहे, परीक्षा सेंटरला उपस्थित राहायचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जसं तुमचा 10 वाजता पेपर आहे तर तुम्ही किमान 8 वाजेपर्यंतच तिथे कसे पोहोचताल त्या सेंटरवर ते बघा. 8 ते 9 मध्ये तुमच्या परीक्षा सेंटरचं जिथे बोर्ड लावलेला आहे किंवा सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे त्याचा बोर्ड तुम्ही बघा आणि नंतर तुमचा हॉल ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणातून तुम्ही जाऊ शकता. ओके, सो त्यामुळं तुम्ही परीक्षा सेंटरपूर्वी 1 तास अगोदर तिथे एक्झाम सेंटरला आलं पाहिजे. म्हणजे 10 वाजता पेपर आहे तर 9 वाजता तुम्हाला आतमध्ये सोडलं जाईल. त्यानंतर तुम्ही सोबत कॅरी करत असताना ब्लॅक आणि ब्ल्यू पॉईंट पेन हा तुम्ही कॅरी केला पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्हाला सीट नंबर, सब्जेक्ट कोड, आन्सर ऑन OMR सीट हे पेपर नंबर 1 आणि 2वर सर्कल करायला या पेनाचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे. एक तर तुम्ही ब्लॅक ते ब्लॅक पेन वापरा किंवा ब्ल्यू ते ब्ल्यू पेन वापरा. नंतर तुम्हाला काय केलं जाईल, 2 OMR सीट दिल्या जातील, पेपर नंबर 1 साठी 1 आणि पेपर नंबर 2 साठी 1. तर त्याकरता तुम्हाला काय केलं जातं, सेपरेट प्रत्येकाला त्या पेपरच्या वेळेस ती पेपर म्हणजे क्वेश्चन पेपर आणि OMR सीट दिली जाते. तर पेपर आल्यानंतर त्याच्या आतमध्ये जी काही OMR सीट आहे त्यावरचा जो काही नंबर आहे तोच तुमचा टेक्स्ट बुकवरती नंबर आहे का किंवा टेक्स्ट बुकलेटवरती नंबर आहे का त्याची खात्री करा. दोन्हीमध्ये जर का डिफरन्स असेल तर तुम्ही सुपरवायझरला त्या बाबतीत रिपोर्टिंग करू शकता. ओके, सो पेपरसाठी तुम्हाला पुढचं जी काही महत्त्वाची सूचना अशी आहे की पेपरसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारे कॅल्क्युलेटर, काही डिजिटल वॉच, मोबाईल, पेजर किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तुम्हाला पेपरमध्ये घेऊन जाता येणार नाही. नंतर आहे तुम्ही प्लीज एकदा कॅरी चेक करा की तुमच्या ॲडमिट कार्डवर असलेली तुमचे नेम, तुमचं सब्जेक्ट, सेंटर, कॅटेगरी, तुमचे फिजिकली हँडिकॅप यांचं जे काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी वर्णन केलेली आहे ती बरोबर आहे का नाही ॲज पर युअर ॲप्लिकेशन ती एकदा चेक करा. त्यानंतर आणखीन काही सूचनेमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही पेपरला येतात म्हणून तुम्हाला कोणत्याही पद्धतीने TA DA अलाउ केला जाणार नाही. नंतर फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट्स आहे जे 40% जास्त डिसेबिलिटी ज्यांची आहे तर त्यांना काय करायचं आहे की तुमच्या त्या फिजिकली हँडिकॅपच्या बाबतीतले जे काही डॉक्युमेंट्स असणार आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅरी करायचे आहे आणि ते तुम्ही ऑलरेडी तुमच्या एक्झाम सेंटरकडे तिथे दाखवले पाहिजे. ओके, सो OMR सीट जी काही आहे ती तुम्ही तुमचा पेपर झाल्यानंतर जमा करणं अपेक्षित आहे. टेस्ट बुकलेट हे तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी तुम्हाला दिले जाणार आहे. आणि शेवटची महत्त्वाची सूचना दिलेली आहे की पेपरमध्ये जरी तुम्हाला 11 ते 11:30चा टाईम दिसला तरीसुद्धा तुम्हाला तिथे ब्रेक दिला जाणार नाही. पण वॉशरूमला वगैरे जाणं किंवा पिण्याच्या पाण्यासाठी जाणं तर काही सेंटरमध्ये ते अलो करून दिलं जातं. कारण काय की त्यांच्याच बिल्डिंगमध्ये वॉशरूमची सुविधा किंवा पाण्याची सुविधा ही करून दिलेली जाते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, शक्यतो तरी तुम्ही पेपरला जात असताना तुमचा पेन, पेन्सिल सोबत राहू द्या, पाणी बॉटल सोबत राहू द्या. जाण्यापूर्वी थोडासा लाईटली तुम्ही ब्रेकफास्ट करून जा. कारण सकाळी तुम्ही लवकर निघणार असतात तर तुम्हाला किमान 1:30 वाजेपर्यंत हा पेपर काय करावा लागणार आहे, द्यावा लागणार आहे. तर पेपर देताना थोडासा काळजीपूर्वक पेपर द्या, मन लावून पेपर द्या, सिरियसली व्हा जरा. कारण सेट परीक्षा म्हणजे अत्यंत महत्त्वाची परीक्षा देतात. आत्ताच्या परीक्षेत जवळजवळ 1,28,243 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी फॉर्म भरलेले आहे आणि यातून फक्त 6% निकाल हा
जाहीर केला जातो. त्याच्यातही ते कॅटेगरी वाईज निकाल जाहीर करतात. त्यामुळे धरून चला की 5 ते 6,000 किंवा मॅक्झिमम 8,000 विद्यार्थ्यांचे क्वालिफिकेशन पास आउट केलं जाणार आहे किंवा याच विद्यार्थ्यांना क्वालिफिकेशन किंवा क्वालिफाईड म्हणून त्यांना किंवा क्वालिफाय म्हणून त्यांना रिमार्क दिला जाणार आहे. त्यामुळं तुमची कॉम्पिटिशन टफ राहणार आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही व्यवस्थितरित्या प्रिपेअर राहा, अभ्यास करा. मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहे. त्या पण टिप्सचा तुम्ही फॉलोअप घ्या आणि शांत चित्ताने मन लावून पेपर देण्याचा प्रयत्न करा. पेपर वाचा. त्यानंतर OMR शीटमध्ये म्हणजे क्वेश्चन नंबर 1चा आन्सर तुम्ही पेपरमध्ये लिहिलं आहे की तिसरं आहे आणि OMR शीटवरती जर का 4थं लिहिलं तर ऑलरेडी ते चुकीचंच होणार आहे. त्यामुळं योग्य त्या पद्धतीने तुम्ही टिक मार्क करा आणि प्रॉपर टिक करा. OMR शीट खराब करू नका. ह्या बाकीच्या सूचना तुम्हाला ऑलरेडी पेपरमध्ये किंवा बुकलेटमध्ये त्या तुम्हाला दिसून येणाऱ्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या सेट परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. काही अडचण असल्यास निश्चित चॅट बॉक्समध्ये विचारा. तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड होत नसेल तर मला तुम्ही जर का डेटा मला पाठवला तर मी तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून देईल. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या सेट परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.